सिटीजन बरोबर लग्न केलं तर लगेच अमेरिकन सिटीजन होता असं नाही. वोटिंगचे राईट्स नसतात, मतदान तुम्ही करू शकत नाही. ॲथलेटिक सुद्धा खूप इम्पॉर्टंट स्किल आहे. एकच गोष्ट असते की जी मला थोडीशी खटक. हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की अमेरिकेमध्ये कोणाला किती पगार मिळतो, महिन्याचा खर्च किती होतो, अमेरिकेमध्ये ह्या भाज्या फळं फुलं मिळतात, इंडियन ग्रॉसरी मिळते, अमेरिका अशी आणि अमेरिका तशी. पण इथे यायचं कसं? त्याच्यासाठी लागतो विजा. तर आज मी बोलणार आहे विजावरती की कोणत्या कोणत्या प्रकारचे विजा असतात, कुठल्या विजावरती तुम्ही किती दिवस इथे राहू शकता, त्याचे फायदे काय, तोटे काय, रूल्स रेग्युलेशन्स, कोण जॉब करू शकतं, कोण जॉब करू शकत नाही, या सगळ्या गोष्टींबद्दलची सोप्यात सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि नाहीच समजलं तर कॉमेंट बॉक्स आहेच, प्रश्न विचारा, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि हो, या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये विजा. तर या विजाच्या मेन दोन कॅटेगरीज आहेत, एक इमिग्रंट विजा आणि एक नॉन इमिग्रंट विजा. इमिग्रंट विजा म्हणजे तुमच्याकडे कोणीतरीच तुम्हाला स्पॉन्सर करताय आणि इथे घेऊन येत आहे आणि कायमचं तुम्ही इथे राहण्याचा विचार करूनच येत आहे, तो आहे इमिग्रंट विजा. आणि ज्याच्यामध्ये समजा तुमच्याकडे मिलियन्स ऑफ डॉलर्स असतील आणि तुम्ही इथे एक एम्प्लॉयमेंट सुरू करणार असाल, इथे जॉब्स क्रिएट करणार असाल, तर तो तसा विजा मिळणं तुम्हाला सहज शक्य होतं. आणि त्याच्यामध्ये फायदा असा असतो की तुम्हाला सिटिझनशिप, नागरिकत्व अमेरिकेतलं लवकर मिळतं. आणि दुसरा प्रकार आहे नॉन इमिग्रंट. नॉन इमिग्रंट प्रकारामध्ये मी सुद्धा स्वतः येते नॉन इमिग्रंटमध्येच. या नॉन इमिग्रंटचे सुद्धा विजाचे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामधले बेसिकली 6 जे टाईप्स आहेत विजाचे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तर 6 वेगळे विजाचे प्रकार कोणते आहेत? एक आहे टुरिस्ट विजा, दुसरा बिझनेस विजा, वर्क विजा, स्टुडंट विजा, फियांसे विजा. ते खूपच इंटरेस्टिंग प्रकार आहे. फियांसे विजा मला माहिती नव्हता, पण तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून थोडंसं मी वाचलं त्याच्याबद्दलचं, मला तर खूप इंटरेस्टिंग वाटलं ते. आणि नंतर येतं ग्रीन कार्ड आणि त्याच्यानंतर येतं सिटिझनशिप. तर या सगळ्या विजांबद्दलची एक एक करून आपण आता माहिती घेऊया. तर सुरुवात करूया टुरिस्ट विजापासून, म्हणजे ज्याला B2 विजा पण म्हणतात. हा जो विजा आहे तो तुम्हाला पूर्ण 10 वर्षांसाठीचा मिळतो. पण 10 वर्षांसाठीचा मिळतो म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली 10 वर्ष इथे राहू शकता असं नाहीये. तर त्या 10 वर्षामधले तुम्ही जेव्हा या देशामध्ये अमेरिकेमध्ये एंट्री करता त्याच्यानंतर पुढचे 6 महिने तुम्ही इथे राहू शकता. आणि 6 महिन्यामध्ये मात्र कंपल्सरी तुम्हाला वापस जावंच लागतं. फारच एमर्जन्सी म्हणजे काहीतरी हेल्थ रिझन आहे किंवा खरंच खूप मोठी एमर्जन्सी आहे तर त्या केसमध्येच हा विजा एक्सटेंड होण्याचे चान्सेस असतात. पण बेसिकली हा 6 महिन्यांसाठीच असतो. या टुरिस्ट विजावरती तुम्ही येत असाल तर तुम्हाला इथे तुमचा इन्कम सोर्स असू शकत नाही. इथे सगळ्या गोष्टी लिगली असतात. तर तुमचा विजा पहिल्यांदा, वर्क स्टेटस पहिल्यांदा चेक केला जातं. त्याच्यामुळे टुरिस्ट विजावरती येऊन तुम्ही इथे जॉब करू शकत नाही. पण फिरण्यासाठी, तुमच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी किंवा नातेवाईकांना भेटणं, कुणाचे लग्न समारंभ काही कार्य असतील तर त्याच्यासाठी ते अटेंड करण्यासाठी तुम्ही या विजावरती नक्की येऊ शकता. हे तुम्हाला हे प्रूव्ह करावं लागतं की तेवढा 6 महिन्याचा खर्च म्हणजे मेडिकल खर्च असो किंवा तुमचा राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा जो काही खर्च आहे त्याची जबाबदारी तुम्ही घेण्यासाठी सक्षम आहात याचा पुरावा त्यांना द्यावा लागतो. आणि परतीचा तिकीट जे आहे, तुम्ही म्हणजे 6 महिन्यानंतर जाणार आहात याचाही पुरावा द्यावा लागतो. आणि भारतामध्ये म्हणजे किंवा तुम्ही ज्या देशातून आलेला आहात त्या देशामध्ये जाण्यासाठीच्या तुमचं म्हणजे अगदी भक्कम कारणं की हो मी परत जाणार आहेच याच्याबद्दलची तुम्हाला भक्कम कारणं द्यावीच लागतात. जसं की म्हणजे काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, तुमची संपत्ती असेल तिकडे, तर ते सगळं आहे बाबा आणि त्यासाठी आम्ही परत जाणार आहोत याची शाश्वती द्यावी लागते आणि तेव्हा तुम्हाला तो हा विजा मिळतो. तर आता दुसरा विजा, बिझनेस विजा.
तर बिझनेस विजा म्हणजे हा ऑलमोस्ट ह्या टुरिस्ट विजा सारखाच आहे, पण या विजामध्ये तुम्ही लिमिटेड टाईमसाठी जर का यायचं असेल तुम्हाला, की म्हणजे समजा कुठले तरी कॉन्ट्रॅक्ट साईन करायचे आहेत, कुठलं तरी प्रॉपर्टीचा देवाणघेवाणबद्दल काहीतरी डिस्कशन आहे, कुठलं सेमिनार अटेंड करायचं असेल, तर त्याच्यासाठीचा हा म्हणजे हा 8-15 दिवसांमध्ये तुम्ही परत जाणार आहात असं जर का असेल तर या बिझनेस विजावरती तुम्ही येऊ शकता. आणि सेम याच्यातही तेच आहे की इथे येऊन तुम्ही जॉब करू शकत नाही, कुठला तुमचा इन्कम सोर्स इथं असू शकत नाही, इथं राहण्याची जबाबदारी ही तुमची स्वतःची असते. या टुरिस्ट विजासारख्याच या सगळ्या गोष्टी असतात याच्यामध्ये. तर तिसरा जो विजाचा प्रकार आहे तो वर्क विजा. त्या वर्क विजामध्ये 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. त्याच्यामध्ये एक H1B, L1A आणि L1B. तर H1A विजा तो म्हणजे स्किल्ड लेबरसाठीचा विजा असतो. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या कामामध्ये खूप पारंगत आहात, स्किल्ड आहात, तर त्याच्यासाठीचा हा विजा आहे. त्याच्यामध्ये कंडिशन्स अशा असतात की अप्लाय करायच्या अगोदर तुम्हाला US मध्ये जॉब आहे, जॉब मिळालेला आहे याचा प्रूफ असणं गरजेचं असतं. स्किल्ड लेबर विजा आहे तर त्याच्यामध्ये कोण मग सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डॉक्टर्स, नर्सेस आणि पारंगत असलेली लोक इथे येऊन जॉब करू शकतात. आणि मग ही लोक अमेरिकेत मिळत नाहीत का? इथे ती लोक, त्या प्रकारचं काम करणारी लोक जर का मिळत नसतील तरच तुम्ही त्या विजावरती इथे येऊ शकता. आणि हे या प्रकारचं काम करणारी लोक अमेरिकेमध्ये मिळत नाहीत हे प्रूव्ह करणं त्या तुमच्या एम्प्लॉयरचंच काम असतं. त्या कंपनीचं काम आहे की हां मग आम्हाला इथे मिळत नाहीये, त्याच्यामुळे वी नीड टू गेट सम पीपल फ्रॉम अदर कंट्रीज, आणि मग तेव्हा तो तुम्हाला H1 विजा मिळतो. आणि या विजासाठीची एलिजिबिलिटी म्हणाला तर जे तुम्ही काम करणार आहात त्याच्यामध्ये कमीत कमी बॅचलर्स डिग्री असणं गरजेचं आहे, किंवा हायर एज्युकेशन विल बी अ प्लस पॉईंट. आणि हा विजा तुम्हाला मॅक्सिमम 6 वर्षांचा मिळतो. म्हणजे पहिल्यांदा 3 वर्षाचा मिळतो, पण तो 6 वर्षापर्यंत तो एक्सटेंड होऊ शकतो. तर एक्सटेंड होण्यासाठी पुढच्या स्टेप्स आहेत की ग्रीन कार्ड वगैरे. ते ग्रीन कार्ड जेव्हा येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. पण हा H1 वरती येणाऱ्याच्या फॅमिलीचं काय? तर त्यांच्या फॅमिलीसाठी जो विजा मिळतो तो असतो H4 विजा, डिपेंडंट विजा. मग त्याची बायको किंवा नवरा आणि मुलं हे त्याच्यामध्ये येऊ शकतात. जर का तुमची मुलं 21 वर्षापेक्षा मोठी असतील तर ते या H4 विजावरती अमेरिकेमध्ये येऊ शकत नाहीत. त्यांना वेगळा विजा करावा लागतो. स्टुडंट विजामध्ये ते इन्क्लूड करावे लागतात. पण 21 वर्षाच्या वरची मुलं डिपेंडंट विजावरती, H4 विजावरती येऊ शकत नाहीत. आणि ह्या डिपेंडंट विजा होल्डर्सना इथे जॉब करण्याची परवानगी नसते. काही काळानंतर ग्रीन कार्ड तुम्ही अप्लाय केलं तर त्यामध्ये काही स्टेप्स असतात. त्या स्टेप्सपर्यंत, त्या प्रोसेसपर्यंत तुम्ही आल्यानंतर एक पर्टिक्युलर वर्क परमिट मिळतं आणि त्या वर्क परमिटच्या नंतर तुम्ही जॉब करू शकता. आता वर्क विजामधलाच L1A विजाबद्दल बघूया आपण. हा L1A विजा काय आहे? हाही वर्क विजाच आहे, पण याच्यामध्ये जाणून घेण्यासारखी एक वेगळी गोष्ट अशी, बदली होते ना, ट्रान्सफर होते की या ऑफिस म्हणजे आता समजा एका ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या देशामध्ये काम करताय, तेच ऑफिस अमेरिकेमध्ये आणि त्याच ऑफिसमध्ये तुम्ही जाऊन काम करू शकता. H1 आणि L1 मध्ये हा एक फरक आहे की H1 विजावाले इथं अमेरिकेमध्ये येऊन जॉब चेंजही करू शकतात, पण L1 जॉब चेंज करू शकत नाहीत. जे पहिल्यांदा येताना ते ज्या कंपनीतून आलेले आहेत ते त्याच कंपनीमध्ये इथं अमेरिकेमध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते राहतात. आणि हा विजा 7 वर्षांसाठीचा असतो. एलिजिबिलिटी सेम आहे, H1ची जशी आहे तशीच एलिजिबिलिटी याची असते. 7 वर्षांसाठी ते राहू शकतात. आणि पण हा विजा आहे तो दरवर्षी एक्सटेंड होतो. पहिल्यांदा भेटताना 1 वर्षाचाच भेटतो, नंतर मग 1 वर्ष, नंतर दुसरं वर्ष, असं. प्रोजेक्ट तुमचा किती वर्षाचा आहे त्याचा आणि L1 विजा एक्सटेंड होण्याचा काही संबंध नाहीये, तो H1 साठीचा आहे. आणि 7 वर्षानंतर मात्र कंपल्सरी तुम्हाला भारतात जावं लागतं. आणि परत यायचं असेल तर 1 वर्ष भारतात राहायचं, भारतात जॉब करायचा, भारतात म्हणजे तुमच्या कंट्रीमध्ये, आणि परत 1 वर्षानंतर या विजावरती तुम्ही परत येऊ शकता इकडे.
पण 7 वर्षानंतर कंपल्सरी तुम्हाला वापस जावंच लागतं. यांचे जे डिपेंडंट विजा असतात, यांची जी फॅमिली असते, त्यांच्यासाठी असतो L2 विजा. आणि हे L2 विजावाले ज्या दिवसापासून अमेरिकेमध्ये येतात त्या दिवसापासून ते वर्क करण्यासाठी, ते जॉब करण्यासाठी इलिजिबल असतात. दे गेट देअर वर्क परमिट. EAD असं म्हणतात त्याला, एम्प्लॉयमेंट ऑथरायझेशन डॉक्युमेंट असतं. तर ते त्यांना त्या दिवशीपासूनच मिळतं. त्याच्यामुळे हजबंड, वाईफ आणि मुलं जर काही इलिजिबल असतील, त्या वयामध्ये असतील, तर ते सुद्धा इथे येऊन जॉब करू शकतात. पण H1 मध्ये तसं नाही आहे. हा फरक आहे थोडासा याच्यातला. आता L1B विजाबद्दल बघूया. तर L1B विजा जो आहे तो आहे हायर लेवलची जी पोस्ट असते तुमची त्याच्यासाठीचा, एक्झिक्युटिव्ह लेवल, मॅनेजरियल लेवल, सिनियर मॅनेजर वगैरे त्यांच्यासाठीचा असतो. आणि हा विजा 5 वर्षांसाठीचा मिळतो. त्यांच्या फॅमिलीसाठीचं सेम तसंच की L2 विजा मिळतो त्यांच्या फॅमिलीला. आणि त्यांच्या फॅमिली पण म्हणजे अमेरिकेमध्ये आल्यापासून ते जॉब करू शकतात. मुलं जर का मोठी असतील तर मुलंसुद्धा जॉब करू शकतात त्याच्यामध्ये. आणि यांचं ग्रीन कार्ड, ह्या L1 आणि L1B या दोन्ही विजाच्या मध्ये जर का ग्रीन कार्डला तुम्ही अप्लाय करणार असाल, यांना लवकर भेटण्याचे चान्सेस असतात कम्पेअर टू H1. तर आता आपण पुढचा विजा बघूया, स्टुडंट विजा. तर या स्टुडंट विजामध्ये आजकाल मी बघते की खूप स्टुडंट येत आहेत. म्हणजे पूर्वीपासूनही येत असतील. आता माझा मुलगा कॉलेजमध्ये जातो त्याच्यामुळे मग कदाचित माझं लक्ष तिकडे गेलं असेल. पण मला आता अशात स्टुडंट्सची संख्या जास्त दिसते अमेरिकेमध्ये येणारी. तर या स्टुडंट विजामध्ये सुद्धा 3 वेगळे प्रकार आहेत, F1, J1 आणि M1. F1 हा जो विजा आहे हा अंडरग्रॅडसाठी, 12वी नंतरचं जे पुढचं डिग्री कोर्स जो आहे त्याच्यासाठीचा हा विजा आहे. या विजाला अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला इथल्या अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन तुमचं झालेलं आहे, तुमचं ॲक्सेप्टन्स लेटर आलेलं आहे, हे प्रूफ करणं गरजेचं असतं. दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टेप. आणि तो विजा तुम्हाला तुमचं कोर्सचं ड्युरेशन जेवढं आहे तेवढ्या ड्युरेशनसाठीचा भेटतो. आणि या विजावरती तुम्ही येऊन युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये तिथेही भरपूर जॉब असतात. त्याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवणारच आहे, ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. तो तिथले जॉब्स तुम्ही करू शकता, पण मिनिमम वेजेसवरती. आणि मॅक्सिमम तुम्ही आठवड्याचे 20 तास काम करू शकता. पण तो 20 तासापेक्षा जास्त आठवड्याचे तुम्ही करू शकत नाही. आणि तोही मिनिमम वेजेस. आणि मिनिमम वेजेस काय आहेत हे जर का माहीत करून घ्यायचं असेल तर माझा पूर्वीचा व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये मी कोणाला किती सॅलरी मिळते याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मिनिमम वेजेस काय असतात ते सांगितलेलं आहे. आपण बघूया M1 विजाबद्दल. तर हा M1 विजा जो आहे, वोकेशनल कोर्सेस वगैरे असतात ना त्याच्यासाठीचा विजा आहे. आणि हा विजा तुमचं कोर्सचं ड्युरेशन जेवढं आहे ना तेवढ्याच काळापुरताचा मिळतो. आणि याच्यामध्ये असं आहे की तेवढ्या ड्युरेशनमध्ये जर का तुमचा कोर्स पूर्ण झाला नाही, समजा काही झालं, फेल झालात, नापास झालात, तर तुम्हाला पुढं राहून कंटिन्यू करता येत नाही. तसं F1 विजाचा तो एक प्लस पॉईंट आहे. समजा टचवूड कोणी होऊ नये पण झालं फेल, तरीही तुम्हाला तो विजा एक्सटेंड करून मिळतो. आणि तुम्ही तो ॲज अ स्टुडंट जोपर्यंत आहात तोपर्यंत तो तुम्हाला विजा एक्सटेंड करता येतो. पण तसं M1 विजाचं नाही आहे. तुम्हाला तो जेवढं तुमचा कोर्सचं ड्युरेशन आहे तेवढ्या दिवसांसाठीचाच मिळतो. आणि तेवढ्या दिवसानंतर कंपल्सरी तुम्हाला परत जावंच लागतं. आणि त्याच्यामध्ये जॉब करण्याचं म्हणाल तर या विजामध्ये तुम्ही आउट ऑफ कॅम्पससुद्धा जॉब करू शकता. तर पुढचा विजा J1 विजा. तर J1 विजा जो आहे तो रिसर्च पर्पजेससाठी आहे. कल्चरल किंवा एज्युकेशनल एक्सचेंज होणार असतील तर त्या पर्पजसाठी या विजाचा वापर होतो. हा विजा घेऊन येणाऱ्यांना सुद्धा म्हणजे जॉब करण्याची परमिशन असते. आणि तुमचं कामाचं किंवा रिसर्चचं ड्युरेशन जेवढं आहे तेवढ्या दिवसांसाठीचाच हा विजा तुम्हाला मिळतो. त्याच्यानंतर कंपल्सरी जावंच लागतं भारतामध्ये. त्याच्यापुढे अशी काही स्टेप नाही आहे की म्हणजे M1 आणि J1 विजासाठी पुढे अशी काही स्टेप नाही आहे की त्याच्यामुळे तुम्ही एक्सटेंड करू शकाल किंवा परमनंट रेसिडेंट होण्यासाठी म्हणजे ग्रीन कार्ड प्रोसेस, तर त्याच्यासाठी पुढे तुम्ही अप्लाय करू शकत नाही. ते त्या क्रायटेरियामध्ये येत नाही. पण F1 साठी मात्र तुम्हाला OPT, CTP असतात. आणि त्या ह्याच्यानुसार तुम्ही इथे राहून जॉब सर्च करू शकता आणि
जॉब मिळाल्यानंतर जर का तुमची कंपनी, तुमचा एम्प्लॉयर जर का तुमच्यासाठी H1 व्हिसा अप्लाय करत असेल तर F1 वरती येणारी मुलं इथे राहू शकतात H1 व्हिसा स्टेटस मेंटेन करून. आता पुढचा व्हिसा बघूया, जो आहे फियांसे व्हिसा. तर हा फियांसे व्हिसा आहे काय, म्हणजे हा K1 व्हिसा म्हणतात याला इथे. तर फियांसे व्हिसा हा म्हणजे एक समजा अमेरिकन सिटिझन बरोबर, इफ यू आर गेटिंग मॅरिड टू अ अमेरिकन सिटिझन, म्हणजे इथल्या असलेल्या नागरिकाबरोबर जर का तुमचं लग्न होणार असेल आणि तुम्ही दुसऱ्या देशामध्ये राहत असाल तर त्या व्हिसावरती हा व्हिसा तुम्हाला 90 दिवसांसाठीचा भेटतो. हे म्हणजे पर्टिक्युलर अगदी ठरलेलं आहे की 90 दिवसांसाठीचा मिळतो. त्या 90 दिवसामध्ये तो किंवा ती ते 90 दिवस इथे राहू शकतात आणि त्या 90 दिवसामध्ये लग्न झालं तर त्या पुढे मग ग्रीन कार्ड प्रोसेससाठी, म्हणजे इथे परमनंटली राहण्यासाठीचं जे पुढची प्रोसेस आहे त्याच्यासाठी ते अप्लाय करू शकतात. पण लगेचच म्हणजे तुम्ही अमेरिकन सिटिझन बरोबर लग्न केलं तर लगेच अमेरिकन सिटिझन होता असं नाही. मध्ये तुम्हाला ग्रीन कार्ड प्रोसेस करावी लागते आणि ग्रीन कार्डच्या नंतर तुमचं सिटिझनशिपची प्रोसेस सुरू होते. म्हणजे जे आपल्याकडे असं मूवीमध्ये वगैरे ते दाखवतात ना की अमेरिकन सिटिझन बरोबर लग्न केलं आणि अमेरिकन सिटिझन झाले म्हणून, असं नाही आहे ते. त्याच्यामध्ये भरपूर रूल्स आणि रेग्युलेशन आहेत. आणि समजा त्या 90 दिवसामध्ये जर का लग्न झालं नाही तर तुम्हाला परत जावं लागतं आणि ती व्यक्ती, तो किंवा ती, त्या सेम व्हिसावरती काही ठराविक काळासाठी अमेरिकेमध्ये परत येऊ शकत नाही, सेम त्याच व्हिसावरती. आणि त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दोघांचं लग्न होणार आहे ते दोघं या व्हिसाला अप्लाय करण्याच्या आधी 2 वेळा तरी निदान प्रत्यक्ष भेटलेले असणं गरजेचं आहे. वन ऑफ द क्रायटेरिया आहे हा व्हिसा अप्रूव्ह होण्यासाठीचे, आणि त्याचा प्रूफ सुद्धा असणं गरजेचं आहे. तर हा जरा मला काहीतरी वेगळा इंटरेस्टिंग पार्ट वाटला होता. हे झालं फियांसे व्हिसाबद्दलचं, म्हणजे होणारी बायको किंवा होणारा नवरा. तर आता बघूया ग्रीन कार्ड बद्दल. व्हिडिओमध्ये तुम्ही निदान 10 वेळा तरी हे ऐकलं असेल की ग्रीन कार्ड, ग्रीन कार्ड, ग्रीन कार्ड. तर काय आहे हे ग्रीन कार्ड? ग्रीन कार्ड म्हणजे लॉफुली तुम्हाला परमनंटली अमेरिकेमध्ये राहण्याची परवानगी मिळते आणि तुम्ही जवळजवळ इथले नागरिकच असता. म्हणजे मग व्हिसावरती तुम्ही लॉफुली परमनंटली राहत नसता का असं क्वेश्चन येईल, पण तसं नाही आहे. आता माझ्या H1 व्हिसाबद्दलचंच मी सांगते. तर व्हिसा एकदा त्याची डेट संपल्यानंतर जर का मी परत समजा भारतात गेले किंवा इतर कुठल्या देशामध्ये गेले तर परत मला अमेरिकेमध्ये यायचं असेल तर भारतात जाऊन मला त्याचं स्टॅम्पिंग करावं लागतं, त्या व्हिसाचं स्टॅम्पिंग करावं लागतं आणि मग मी परत अमेरिकेमध्ये येऊ शकते. ती प्रोसेस म्हणजे तुम्ही नव्याने व्हिसाला अप्लाय करताय तशीच असते पूर्णपणे. त्याच्यामुळे ग्रीन कार्डचं अप्रूव्ह सगळ्यांना असतं. आणि ग्रीन कार्ड झाल्यानंतर जगातल्या तुम्ही कुठल्याही देशात गेलात, कुठल्याही कोपऱ्यात गेलात तरी अमेरिकेमध्ये परत येताना तुम्हाला व्हिसाची गरज लागत नाही. त्याच्यामुळे ग्रीन कार्डचं एवढं अप्रूव्ह असतं. आणि ग्रीन कार्ड जे आहे ते H1 साठीचं, H1 व्हिसा ज्यांचा असतो त्यांच्यासाठी म्हणजे ऑलमोस्ट 6 वर्षानंतर मोस्टली कुठल्याही कंपन्या अप्लाय करायला सुरुवात करतात. तर त्याच्यात काही वेगवेगळे स्टेप्स आहेत. तर त्या स्टेप्समध्ये I-140 नावाची एक प्रोसेस असते. ती प्रोसेस झाल्यानंतर वर्क व्हिसामध्ये मी सांगितलं ना की H4 वरती डिपेंडंट व्हिसावरती तर त्या लोकांना काम करण्याची, इथे जॉब करण्याचे परमिशन नसते. पण ग्रीन कार्डची ती एक प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यानंतर तुमच्या फॅमिलीमधली इलिजिबल असणारे सगळीच लोक, म्हणजे वाईफ तर ऑफकोर्स येस, पण मुलं जर का 21 वर्षाच्या वरती झाली असतील तर ते पण जॉब करू शकतात. त्याच्यामध्ये क्रायटेरिया 3 आहेत, EB1, EB2 आणि EB3. तर हे म्हणजे एम्प्लॉयमेंट बेस. तर EB1 म्हणजे तुमची पोस्ट किती हायर आहे, तुमची स्पेशालिटी काय आहे, स्किल्स काय आहेत. ॲथलेटिक्ससुद्धा खूप इम्पॉर्टंट स्किल आहे, त्यांनासुद्धा EB1मध्ये म्हणजे लवकर, कधी कधी तर असं होतं की अगदी 6 महिन्यामध्ये तुम्हाला ग्रीन कार्ड मिळून जातं. आणि मी मागे जसं म्हणाले तुम्हाला की H1ला थोडासा वेळ लागतो ग्रीन कार्ड प्रोसेससाठी कम्पेअर टू
L1. तर H1साठी असं सांगता येणार नाही की किती वर्ष लागू शकतात. काही 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष कितीही लागू शकतात. ते काही कोणाच्या हातामध्ये नाही आहे. आणि ग्रीन कार्ड जेव्हा होतं तेव्हा तुम्ही जवळजवळ अमेरिकेतले नागरिकच होता. सिटिझनशिप मिळाल्यासारखंच आहे, फक्त तुम्हाला वोटिंगचे राईट्स नसतात, मतदान तुम्ही करू शकत नाही. 180 दिवस तरी तुम्ही निदान अमेरिकेमध्ये राहायला पाहिजे, तरच ते तुमचं ग्रीन कार्ड कंटिन्यू होतं. 180 दिवसापेक्षा जर का तुम्ही कमी राहिलात इथे, म्हणजे भारतामध्ये गेलात किंवा तुमच्या ज्या कंट्रीमधून आहात तिकडे गेलात आणि 180 दिवस जर का तुमच्या अमेरिकेमध्ये पूर्ण झाले नाही, तर ग्रीन कार्डचं कंटिन्युएशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि याच्यानंतरची प्रोसेस असते सिटिझनशिप. तर ग्रीन कार्ड झाल्यानंतर 5 वर्षानंतर तुम्ही सिटिझनशिपसाठी अप्लाय करू शकता. तर सिटिझनशिपमध्ये काही गोष्टी असतात की मग तुम्ही USCIS तुमचे जे डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेले आहेत ते स्क्रुटनी करते, बघतात की सगळे जे तुम्ही दिलेले डॉक्युमेंट्स खरे आहेत का, काही ॲड्रेस प्रूफ असतील किंवा कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही जॉब केलेला आहे त्या गोष्टींचे लेटर दिलेले असतील, एक्सपिरियन्स लेटर वगैरे, तर ते खरे आहेत का याच्याबद्दलची स्क्रुटनी सगळी होते. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये म्हणजे वॅक्सिन्स. इथे अमेरिकेमध्ये वॅक्सिन्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. जर का तुमचं वॅक्सिनचं रेकॉर्ड नसेल तुमच्याजवळ, तर लहानपणी समजा घेतले असतील तरीही या प्रोसेससाठी तुम्हाला परत एकदा वॅक्सिन्स घ्यावेच लागतात. आणि जर का तुमच्याकडे रेकॉर्ड असेल तर ऑफकोर्स दे विल नॉट बॉदर. पण काही वॅक्सिन्स आहेत की जे भारतामध्ये नाहीत घेत पण इथे अमेरिकेमध्ये घेतात, तर ते वॅक्सिन्स तुम्हाला परत घ्यावे लागतात. तो एक प्रोसेसचाच पार्ट आहे. मग त्याच्यामध्ये त्यांचे क्वेश्चन्स वगैरे पण असतात की तुम्हाला इथल्या हिस्ट्रीबद्दल किती माहिती आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिस्ट्री वगैरे तर आपण पाठ करू शकतो, अभ्यास करू शकतो. आपण भारतीय अभ्यासाला कधी काही मागे जाणार नाही. एकच गोष्ट असते की जी मला थोडीशी खटकते त्याच्यामध्ये, म्हणजे ती ओथ घ्यावी लागते, शपथ घ्यावी लागते की या देशासाठी आपण म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की जर का एनिमी म्हणून जर का तुमचा जो ओरिजिनल खरा देश आहे त्या देशाने जर का अटॅक केला आणि तुमच्यावरती जर का अशी वेळ आली की त्या देशाच्या विरोधात तुम्हाला शस्त्र हातात घ्यायचेत, तर तुम्ही घ्याल, ही शपथ घ्यावी लागते. तिथे जरा थोडंसं वाटतं मला, पण तो एक प्रोसेसचा पार्ट आहे त्याच्यामध्ये. ओके, तर मी जवळजवळ सगळ्याच विजांबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या विजासाठी कसं अप्लाय करायचं त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज कॉमेंट करा. आणि होप यू विल लाईक द व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इट. सी यू नेक्स्ट टाइम. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.